इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीत नाशिकच्या बालेकिल्ल्यात जळगावच्या व्यापारी यांना मिळाला न्याय. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 डिसेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान जळगाव येथील धान्य व्यापाऱ्याचे 2,39,732 किमतीचा माल जळगाव ते नाशिक डिलिव्हरी करताना पिकअप गाडी क्रमांक MH15JW 8365 या गाडी चालकाने मालाची विल्हेवाट लावली होती. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत होते आणि याबाबत गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीने तसेच पोलीस कौशल्य वापरून पिकअप मालवाहू गाडी क्रमांक MH15JW 8365 ही चालक अजित खान यांच्या ताब्यात असून ते देवळाली गाव गांधीपुतळा परिसरात आल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास पिकअप गाडीसह अजित अहमद खान यास ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून मालवाहू पिकअपसह एकूण 10,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जय हिंद. मी जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक रोड. नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवानी यांनी त्यांचा माल जळगाववरून 105 कट्टे डाळी असलेला माल अपहार झाला बाबत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता 306 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यात न येता परस्पर अपहार करून मालाची विक्री अपहार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील DB पथक प्रमुख यांना दिला होता. त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोशी महेंद्र जाधव, पोशी अरुण गाडेकर, पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं. नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्या अपरोक्ष ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या ठिकाणाहून पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकव्हर करण्यात आलेली आहे. तर साधारणतः आरोपी जो आहे तो अजीज अहमद खान वय 34 वर्षे, राणा सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक याच्याकडनं 2,40,000 रुपये रोख रक्कम 500 रुपयाच्या दराच्या नोटा आहेत आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी MH15JW 8365 अंदाजे किंमत 8 लाख रुपये असं एकूण 10,40,000 रुपयाचा माल रिकव्हर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये डाळीची जी किंमत आहे ती 2,40,000 रुपये आहे. तो संपूर्ण माल त्या ठिकाणी DB पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकाने रिकव्हर करण्यात आलेला आहे. दौलत गोविंद देवानी यांना त्याने माझे माल आणताना फोन केला होता की RTO पथकाने त्याला पिंपळगाव फाट्याला पकडलेला आहे आणि त्याच्यावर चालान केलेलं आहे काहीतरी 25,000 रुपये. त्याकडे तितके पैसे नाही, त्याने गाडी त्या ठिकाणी लावून दिलेली आहे असं कळवलं. त्यानंतर मग या फिर्यादीने RTO चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की सदरची जी गाडी आहे तो चालकाने ती गाडी सोडून घेतलेली आहे दंड भरून. पण तो चालक आणि ती गाडी त्यांना काही मिळून आलेली नव्हती आणि तो माल पण त्यांना डिलिव्हर केलेला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादी आरोपीने या संदर्भात असा प्रकार का केला या संदर्भात चौकशी तपास चालू आहे आमच्याकडे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप काणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी ही कारवाई केली आहे. सदर कामगिरीचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.